भंडाऱ्यात एमडीएन स्कूलमार्फत पहिल्यांदाच बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेमध्ये तामिळनाडू, केरळ, पंजाब, आंध्र प्रदेश, मुंबई अशा अनेक राज्यातून टीमने भाग घेतला आहे आणि ही स्पर्धा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच होत असून या बॉक्सिंग स्पर्धेतून ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणा मिळावी व जिल्ह्यातून युवकांनी प्रेरणा घेत अशा खेळामध्ये सहभाग घ्यावा व जिल्ह्याचं नाव ऑलिम्पिक मध्ये मोठं करावं याकरिता ही स्पर्धा भरवण्यात आली असून ही स्पर्धा बघण्यासाठी विद्यार्थी व पालकांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे। मैं डॉक्टर रंजू गिरे पुंजे, डायरेक्टर एमडीएन फ्यूचर स्कूल लाखनी। आज के दौर में अगर हम देखेंगे तो एजुकेशन जो है पेपर पे नंबर से बहुत ज़्यादा आगे निकल चुका है। आज के समय में अगर हमको अगर स्टूडेंट्स को एस्टैब्लिश करना है तो उनका ऑलराउंड डेवलपमेंट बहुत ज़रूरी है। यहाँ पे हमें बच्चों को क्रिटिकल थिंकिंग, कैसे उन्हें सोचना है, प्रॉब्लम सॉल्विंग, लीडरशिप क्वालिटीज, ये सारा कुछ डेवलप करना बहुत ज़रूरी है। तो हम लोग बच्चों की ओवरऑल डेवलपमेंट पे ज़्यादा फोकस करते हैं ताकि वो आगे चल करके ग्लोबल सिटीजन के रूप में अपने आप को एस्टैब्लिश कर सके, देश का नाम गौरवान्वित कर सके। तो एमडीएन फ्यूचर स्कूल लाखनी सतत इस प्रयास में है कि हम होलिस्टिक डेवलपमेंट जो है बच्चों को दे सके और ये हम लोग अपनी ओर से पूरी कोशिश करते रहेंगे हमेशा। इसी चीज को देखते हुए हम लोगों ने बॉक्सिंग चैंपियनशिप जो जोन 2 का है ये हम लोगों ने लाखनी में आयोजित किया ताकि भंडारा रीजन के बच्चे भी ये सब चीजें देखें। ये एक पॉपुलर गेम है बॉक्सिंग, तो ये ज्यादा करके मेट्रो सिटीज या बड़ी सिटीज में बहुत अच्छी तरीके से इसे परफॉर्म किया जाता है। हमारे यहाँ के भी बच्चे उसको जागरूक होना चाहिए, पार्टिसिपेट करना चाहिए और हमारे देश का मेडल ला करके हमारे देश का नाम रोशन करना चाहिए। यही हम लोग ध्येय है हमारा और इसी ध्येय से हम लोग काम कर रहे हैं। धन्यवाद। मी डॉक्टर कुंडलिक महादेव गिरेपुंजे, संस्थापक एमडीएन फ्यूचर स्कूल लाखनी। इथे आज सीबीएसई झोन 2 बॉक्सिंग कॉम्पिटिशन चॅम्पियनशिप इथे ऑर्गनाइज केलेली आहे। हे पूर्ण लाखनी तालुक्यासहित पूर्ण भंडारा जिल्ह्यासाठी एक गौरवाची बाब आहे की सीबीएसई झोन 2चं एक मोठं कॉम्पिटिशन इथं ऑर्गनाइज झालेलं आहे, जिथे देशभरातून वेगळ्या राज्यातून वेगळ्या टीमा इथं आलेल्या आहेत, जसं केरला, तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र, दीव दमण असे वेगळे स्कूलचे जवळपास 118 स्कूलचे 350च्या वर विद्यार्थी वेगळ्या कॅटेगरीमध्ये मुलं मुली इथं खेळत आहेत। आपल्या भागातली सुद्धा बॉक्सिंग हे ऑलिम्पिक गेम आहे आणि आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना हे एक जागरूकता यायला पाहिजे, त्यांना या खेळाची बारीक गोष्टी त्यांना समजायला पाहिजेत म्हणून इथं पालक सुद्धा या गेमला खूप उत्साहाने इथं प्रतिसाद देत आहेत। मुलांना इथं घेऊन येत आहेत, मुलांना दाखवत आहेत, मुलं सुद्धा या गेमला खूप उत्साहाने बघत आहेत। सो दॅट येणाऱ्या काळामध्ये इथं मुलं या गेमला घेऊन खूप जागरूक होतील आणि आपल्या देशासाठी एक ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून आपल्या देशाचं नाव गौरव करतील अशी माझी अपेक्षा आहे। आणि आमच्या स्कूलचं एक उद्देश हेही आहे की एज्युकेशन सोबतच आम्ही ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर आम्ही जास्त फोकस करतो, जेणेकरून विद्यार्थी शिक्षणासोबतच स्वतःला स्पोर्ट्समध्ये सुद्धा एस्टॅब्लिश करून सर्वांगीण डेव्हलपमेंटच्या वर ते फोकस करतील आणि आपल्या देशाचं नाव गौरव करतील, या उद्देशाने आम्ही इथं काम करतो।